श्री स्वामी समर्थ. एकदा एक सेवेकरी खूप मोठ्या संकटात सापडतो. तेव्हा तो त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराजांची खूप विनवणी करतो, परंतु त्याचा त्रास हा वाढतच जातो. असे काही दिवस गेल्यावर त्याची त्या संकटातून सुटका होते व तो मोकळा श्वास घेऊ लागतो. परंतु ऐन संकटाच्या वेळी स्वामी महाराजांनी आपल्याला काहीच मदत केली नाही, म्हणून त्याचे सेवेकडे व महाराजांकडे दुर्लक्ष होते. काही दिवस गेल्यानंतर त्याला एके रात्री एक स्वप्न पडते. त्या स्वप्नात त्याला असे दिसते की तो स्वामींसोबत एका भयंकर वाळवंटातून चाललेला आहे. उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत. संपूर्ण शरीरातून घामाचे लोंढे वाहत आहेत. अशाही परिस्थितीत स्वामी महाराज शांत व प्रसन्नपणे मार्गक्रमण करीत आहेत. तेव्हा त्या सेवेकराला वाळूवर उमटलेले पावलांचे दोन व्यक्तींचे ठसे दिसतात. त्यावेळी तो सेवेकरी न राहून महाराजांना विचारतो की स्वामी, समोर दिसतात ते पावलांचे ठसे आहेत आणि एवढ्या रखरखत्या उन्हात या वाळवंटातून कोण गेले असावे? तेव्हा स्वामी महाराज त्याला उत्तर देतात की या पाऊल खुणा दुसरा कोणाच्या नसून तुझ्या व माझ्याच आहेत. तुझ्यावर आलेल्या संकटाच्या वेळी मी तुझ्या सोबतच होतो, याची ती साक्ष आहे. हे महाराजांचे शब्द ऐकल्यावर त्याला वाईट वाटते, पश्चाताप होतो. आणखी थोडे पुढे गेल्यावर त्याला फक्त एकाच माणसाचे ठसे दिसतात. तेव्हा तो काहीसा दुःखी होऊन महाराजांना विचारतो की स्वामी, जेव्हा मी खूपच अडचणीत होतो तेव्हा आपणही मला सोडून गेलात. त्यामुळे येथून पुढे माझे एकट्याच्याच पायाचे ठसे आहेत ना? त्यावर स्वामी स्मितहास्य करून त्याला सांगतात, नाही रे येड्या, तेथून पुढे तर मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घेतले होते. तात्पर्य काय आहे तर स्वामी महाराज हे कायम आपल्या संकटांच्या वेळी आपल्या सोबतच असतात. हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे आणि स्वामींवर अटळ विश्वास ठेवला पाहिजे. श्री स्वामी समर्थ.